teachers, and my dear friends. Some moments are hard to put into words, and today is one of them. We are here with smiles, memories, and a little heaviness in our hearts as we say goodbye to people who have inspired us in so many ways. आज तो दिवस ज्यासाठी आम्ही कधीच एक्सायटेड नव्हतो. मागच्या वर्षी आम्ही सर्वे दिला होता आणि आज आम्हाला भेटतो. खूप वेगळी फिलिंग आहे. कालच तर 10वीच्या वर्गात पहिलं पाऊल टाकलं होतं. तेव्हा असं वाटलं होतं की अरे अजून एक वर्ष आहे. पण तोच एक वर्ष कधी निघून गेला काही समजत नाही. कधी वाटलं नव्हतं की एवढा लवकर मोठे होईल. आणि ट्रस्ट मी पण मला अजून पण बिलीव्ह होत नाहीये की मी 10th आहे. म्हणजे आता हार्डली काही दिवस राहिले. पण मला अजून ती श्रेया आठवते जी पहिल्यांदा पाटील मॅडमचा हात पकडून या स्कूलमध्ये आली होती. रडत रडत म्हणाली होती की मम्मी मला स्कूलमध्ये नाही जायचं. पण आज ती श्रेया म्हणते की मला ह्या स्कूलमधून जायचं. ही एवढी 13 वर्ष या सगळ्यांसोबत मस्ती मजा करत टीचर्सचा खात खात कशी गेली ते कळालंच नाही. जेव्हा आम्ही हा प्रवास सुरू केला होता तेव्हा हे कधीच वाटलं नव्हतं की एक दिवस हा प्रवास संपवायलाही लागेल. उद्यापासून आमच्यासाठी शाळेची घंटा वाजणार नाही. तो युनिफॉर्म मी दररोज घालायचे तो आता कपाटातच पडून जाईल. या शाळेसोबत कित्येक आठवणी बंद होती. ती जागा जिथे आम्हाला यायला कधी आवडलीच नाही, पण आज त्या जागेवरून निघून जावंसही वाटत नाही. उद्यापासून महाजन सरांनी दिलेल्या गृहपाठाचे ओझे नसेल. शिल्पा मॅडमनी RSPच्या पिरियडला दिलेली पीटी नसेल. मधुरा मॅडमनी प्रेमाने बांधलेली हात माझी मुलं हेही ऐकायला मिळणार नाही. प्रीती मॅडम सोबत शेअर केलेले ते सगळे सिक्रेट्स, त्यांच्यासोबत मारलेल्या गप्पा आता फक्त एक मेमरी म्हणून राहील. रंजिता मॅडम त्या सगळ्यांनी शांत बसा हेही ऐकायला मिळणार नाही. विकास सरांनी सुचवलेला क्रिएटिव्ह आयडियाज, त्यांनी प्रत्येक सिच्युएशन मध्ये दिलेलं मोटिवेशन मी नेहमी मिस करेन. स्वाती मॅडमनी आमच्या क्लासवर मागून घेतलेली प्रॉक्सी आणि सांगितलेल्या गोष्टी, दंतकथा उद्यापासून ऐकायला मिळणार नाही. आम्हाला मोटिवेट करणारे तिकोणे सर उद्यापासून आम्हाला भेटणार नाही. शैलेश, रुचिरा मॅडम, अरुणा मॅडम, गजगे मॅडम, दर्शना मॅडम, सुगंधा मॅडम, सायली मॅडम, वैशाली मॅडम, पूनम मॅडम आणि सुजाता मॅडम त्या सगळ्यांनी लावलेली डिसिप्लिन आणि आमच्यावर केलेलं प्रेम आम्ही सगळंच खूप मिस करतो. SST हा सब्जेक्ट मला अजिबात आवडायचा नाही. पण नीलम मॅडममुळे मला त्यात इंटरेस्ट आला. एवढ्या अवघड सब्जेक्टला सोपं करून शिकवणाऱ्या आमच्या नीलम मॅडम आमच्यावर कधीच ओरडल्या नाही. आजपर्यंत त्यांनी आम्हाला समजून घेतलं आणि आमची नेहमी बाजू घेतली. तुम्हा सगळ्यांमुळे आम्हाला शिस्त लागली. आम्ही घडलो व अजूनही घडत आहोत. या 13 वर्षातला एक एक दिवस मी खूप मिस करेन. पण सर्वात जास्त आठवण येईल ती म्हणजे भाभी आणि आरती मावशींनी लपून छपून घाललेल्या चहाची. जाता जाता एवढंच म्हणेन कि कल ही तो हम सब फैंसी ड्रेस में आए थे, कल ही तो कीकिरी खेलकर चक्कर हमने खाए, कल ही तो अपने घर वाला बैग लेकर स्विमिंग करने गए थे हम, कल ही तो बर्थडे पे घर वाले कपड़े पहन के स्कूल आए थे. मम्मी मुझे बुखार लग रहा है, मुझे स्कूल नहीं जाना से लेकर तो भी कोई बुखार होता है कहकर इसी बिल्डिंग में आए. अरे हम तो स्क्रैप बुक में फोटो चिपकाते थे, अब कहाँ प्रैक्टिकल फाइल बनाने लगे. अब जब हो गई मोहब्बत इस पिंजरे से तो दरवाजे क्यों धक्का लगाए लगे. तो इसलिए भुला देना पुराने गिले शिकवे, तुम में से काफियों को मैंने सताया है, कट्टी पट्टी से ब्लॉक अनब्लॉक के सफर में काफियों को जोड़ा घटाया है. क्या है ना, हमने जो आज सिर्फ देखा था, आज उस मुकाम पर हमने खुद को पाया है. यहाँ तक आने के सफर में हम सबको कितना